78व्या वर्षी कधीच आजारी पडले नाहीत. ही आहेत त्यांच्या 4 गुपित सवयी. आजचा व्हिडिओ थोडा खास आहे. ही कोणती थिअरी नाही, हा कोणताही रिसर्च पेपर नाही. ही एका ख्या माणसाच्या ख्या आयुष्याची गोष्ट आहे. त्यांचं नाव आहे रामेश्वर काका. राजस्थानमधील बाडमेरजवळच्या एका छोट्या गावात ते राहतात. वय 78 वर्ष, पण त्यांना पाहिलं की तसं वाटतच नाही. ते सकाळी 5 वाजता उठतात, स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, शेतापर्यंत पायी जातात, संध्याकाळी शेजाऱ्यांसोबत बसून हसतात आणि रात्री शांत झोप घेतात. चला, त्यांच्या 4 सवयी एक-एक करून समजून घेऊया. सवय क्रमांक 1, सकाळच्या सूर्याची पहिली किरण. मी रामेश्वर काकांना विचारलं, काका, तुमचा दिवस कसा सुरू होतो? ते म्हणाले, बाळा, माझी आई म्हणायची, सूर्याची पहिली किरण म्हणजे औषध आहे, ती कधीही सोडू नको. काका दररोज सकाळी, हिवाळा असो किंवा उन्हाळा, उठून अंगणात जातात आणि 20 मिनिट शांतपणे उन्हात बसतात. कोणताही फोन नाही, टीव्ही नाही. फक्त आकाशाकडे बघतात, पक्ष्यांचे आवाज ऐकतात आणि सूर्यप्रकाश अनुभवतात. तुम्ही कदाचित विचाराल, उन्हात बसून काय होतं? तर ऐका, आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची गरज असते आणि ते आपल्याला फक्त सूर्यप्रकाशातून मिळतं. डॉक्टर सांगतात की 60 वर्षांवरील सुमारे 80% लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असते. ही कमतरता खूप धोकादायक ठरू शकते. हाड कमकुवत होतात, गुडघे दुखतात, झोप नीट लागत नाही, बीपी वाढतो आणि मन उदास होतं. पण सकाळची 6 ते 8 वाजेपर्यंतची सूर्यकिरणं हे सगळं सुधारू शकतात. आणि तेही अगदी मोफत. काकांची ही सवय गेल्या 40 वर्षांपासून चालू आहे. एकही दिवस त्यांनी चुकवलेला नाही. पावसाळ्यातही ते छपराजवळ उभे राहून आकाश पाहतात. त्यामुळे त्यांना कोणतेही सप्लिमेंट घ्यावे लागत नाहीत. त्यांचे शरीर स्वतःच व्हिटॅमिन डी तयार करतं. तुम्हीही उद्यापासून सुरुवात करू शकता. फक्त 20 मिनिट. चहा पिण्यापूर्वी खुर्ची उन्हात ठेवा आणि शांतपणे बसा. एवढंच पुरेसं आहे. सवय क्रमांक 2, रात्री 7 नंतर काहीही नाही. मी काकांना विचारलं, रात्री काय खाता? ते हसले आणि म्हणाले, रात्री फक्त देवाचं नाव घेतो. मी थोडा गोंधळलो. मग त्यांनी सांगितलं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवण करून घेतो. त्यानंतर काहीही खात नाही, फक्त पाणी पितो. मी विचारलं, भूक लागत नाही का? ते हसून म्हणाले, सुरुवातीला लागत होती, पण 10 दिवसांनंतर थांबली. आता तर 9 वाजता डोळे आपोआप मिटतात. मित्रांनो, आजच्या भाषेत याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. म्हणजे खाण्याच्या आणि खाण्याच्या वेळेत मोठं अंतर ठेवणं. रात्री 7 ते सकाळी 7, 12 तासांचा गॅप. या काळात शरीराला पचन करण्यासाठी, स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी आणि पेशी स्वच्छ ठेवण्यासाठी वेळ मिळतो. विशेषतः आपल्या वयात हे खूप महत्त्वाचं आहे. रात्री उशिरा खाल्ल्याने साखर वाढते, झोप बिघडते, वजन वाढतं आणि हृदयावर ताण येतो. पण लवकर आणि हलकं जेवल्यास या समस्या कमी होतात. काकांचं रोजचं जेवण खूप साधं आहे. सकाळी ते जाड धान्य खातात. जसं बाजरीची भाकरी किंवा ज्वारी बार्लीचं दलिया. दुपारी डाळ, भाकरी आणि थोडी भाजी. आणि रात्री फक्त खिचडी किंवा हलकं दलिया, साधं, घरचं बनवलेलं जेवण. ना हॉटेलचं अन्न, ना प्रोसेस्ड फूड, ना बाहेरचं खाणं. फक्त घरचं अन्न आणि वेळेवर. तुम्हीही उद्यापासून एक छोटा बदल करा. फक्त रात्रीचं जेवण 7 वाजेपर्यंत करा. एवढंच. बाकी सगळं नंतर पाहू. सवय क्रमांक 3, दररोज चालणं. एकही दिवस चुकवायचा नाही. मी काकांना विचारलं, काका, तुम्ही काही एक्सरसाइज करता का? ते थोडं थांबले आणि म्हणाले,
माझं पूर्ण गावच माझी एक्सरसाइज आहे. ते रोज सकाळी जेवणानंतर 30 मिनिट चालतात. कधी गावाच्या रस्त्यावर, कधी शेताच्या कडेला, कधी नदीजवळ. ना ट्रेडमिल, ना जिम, ना ट्रेनर. आणि हाच त्यांचा सगळ्यात मोठा रहस्य आहे. डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ दोघंही एक गोष्ट मान्य करतात. चालणं ही जगातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी औषध आहे. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. हृदय मजबूत होतं. साखर नियंत्रणात राहते. गुडघे आणि कंबर यांचे स्नायू सक्रिय राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं, मन हलकं राहतं. आपल्या वयात सगळ्यात मोठा धोका म्हणजे सतत बसून राहणं. जेव्हा आपण बसून राहतो तेव्हा शरीर जड होऊ लागतं, रक्तवाहिन्या कडक होतात, सांध्यांमध्ये कडकपणा येतो आणि मग वेदना सुरू होतात. पण काकांना हे सगळं होत नाही, कारण ते रोज चालतात. एकही दिवस चुकवत नाहीत. तुम्ही म्हणाल, गुडघे दुखतात, कसं चालायचं? तर काकांचा सल्ला आहे. हळूहळू सुरुवात करा. 5 मिनिटांपासून सुरू करा, मग 10, मग 15. शरीर स्वतः सांगेल किती चालायचं. आणि जर एकाच वेळी 30 मिनिट चालणं शक्य नसेल, तर 10-10-10 फॉर्म्युला वापरा. सकाळी 10 मिनिट, दुपारी 10 मिनिट, संध्याकाळी 10 मिनिट, एकूण 30 मिनिट पूर्ण. मॅरेथॉन धावायची गरज नाही, फक्त चालायचं आहे. सवय क्रमांक 4, चिंता सोडून देणं. सर्वात कठीण पण सर्वात महत्त्वाचं. ही चौथी सवय ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मला वाटलं होतं काका काही जडीबुटी सांगतील किंवा खास उपाय देतील. पण जेव्हा मी विचारलं, काका, तुमचं सगळ्यात मोठं रहस्य काय आहे, ते काही क्षण शांत राहिले. मग माझ्याकडे बघून म्हणाले, बाळा, मी एक गोष्ट शिकलो, जे झालं ते देवावर सोडलं, जे होणार आहे तेही त्याच्यावर सोडलं, आणि जे आज आहे ते पूर्णपणे जगलो. मित्रांनो, ऐकायला हे खूप सोपं वाटतं, पण हेच सगळ्यात कठीण आहे. आपण रात्री झोपायला जात नाही. आपण चिंता करायला जातो. मुलांची काळजी, पैशांची चिंता, आरोग्याची भीती, नातेसंबंधांचा ताण. हे सगळं मिळून शरीरावर परिणाम करतं. डॉक्टर सांगतात की आपल्या आयुष्यातील सुमारे 70% आजार हे स्ट्रेस आणि टेन्शनमुळे होतात. बीपी वाढतो तणावामुळे, साखर वाढते चिंतेमुळे, हृदयविकार होतात अस्वस्थतेमुळे, आणि झोप उडते काळजीमुळे. म्हणूनच चिंता सोडणं ही सगळ्यात महत्त्वाची सवय आहे. आणि काकांनी हा सगळा चक्र मोडून काढला. ते दररोज सकाळी उन्हात बसल्यानंतर 10 मिनिट शांतपणे बसतात. डोळे बंद करतात, हळूहळू श्वास घेतात आणि मनात एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणतात, जे आहे ते ठीक आहे, जे होईल ते चांगलं होईल. बस एवढंच. ना कोणतं ॲप, ना गाइडेड मेडिटेशन, ना कोणताही खर्च. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली जी मनाला भिडली. ते म्हणाले, बाळा, मी पाहिलं आहे की जे लोक जास्त चिंता करतात ते लवकर वृद्ध होतात, आणि जे हसत राहतात ते खऱ्या अर्थाने जगत राहतात. खरंच, रामेश्वर काकांचं हसू पाहिलं की वाटतं ते 78 नाही तर 58 वर्षांचे आहेत. म्हणून मित्रांनो, या होत्या रामेश्वर काकांच्या 4 सवयी. सकाळी 20 मिनिटं उन्हात बसणं, रात्री 7 नंतर काहीही न खाणं, रोज 30 मिनिट चालणं, आणि चिंता सोडणं, रोजच्या सवयीप्रमाणे. लक्षात ठेवा, या 4 सवयी वेगळ्या नाहीत. त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही सकाळी उन्हात बसता तेव्हा मन शांत होतं. मन शांत झालं की झोप चांगली लागते. झोप चांगली झाली की खाण्याची अनावश्यक इच्छा कमी होते. जेवण योग्य झालं की शरीर निरोगी राहतं. आणि शरीर निरोगी राहिलं की चिंता आपोआप कमी होते. हे एक चांगलं चक्र आहे.
आणि ते सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोट पाऊल उचलायचं आहे. शेवटी रामेश्वर काका एक सुंदर गोष्ट सांगून गेले. बाळा, शरीराला शत्रू समजू नको. त्याला प्रेम दे, ऊन दे, पाणी दे, चालू दे, झोपू दे. ते स्वतःच ठीक राहील. मला वाटतं ही गोष्ट प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवी जी थकलेली आहे, त्रासात आहे किंवा ज्याने स्वतःला आयुष्यात शेवटच्या क्रमांकावर ठेवलं आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. जर ही माहिती तुमच्या उपयोगी आली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एखाद्या मित्राला, भावाला किंवा बहिणीला जरूर शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, या 4 सवयींपैकी तुम्ही उद्यापासून कोणती सवय सुरू करणार आहात. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. जय हिंद.